ताई तुमचं नाव काय? माझं नाव सई चव्हाण. कुठून आलात तुम्ही? मी चेंबूरवरून मुंबईवरून आलेली आहे. काय करता तुम्ही? माझा ब्युटिशियनचा बिझनेस आहे. ह्या शिवयोग आश्रमाबद्दल तुम्हाला कुठून समजलं? ॲक्च्युली मी इकडचं ना 2020मध्ये अटेंड केलं होतं शिबिर. म्हणजे 2020 नाही, म्हणजे 2019 डिसेंबरची होती. एंडिंगला म्हणजे एंडिंगचं सेशन होतं पंचकर्माचं. अ, आरोग्य संजीवनी असं काहीतरी आहे ना ते, आरोग्य संजीवनी हां. मग ते मी अटेंड केलं होतं आणि मला ॲक्च्युली प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि इथून मी केल्यानंतर माझं IVFची मी सगळी अमाऊंट काढून ठेवलेली, सगळं रेडी होती आणि मला 6 मार्चला कळालं की मी कन्सीव्ह झालेली आहे म्हणून. आम्ही दोघेही नवरा-बायको इथे आलेलो होतो आणि त्याच्यानंतर मला आता माझी बेबी 5 वर्षाची आहे आणि तेव्हा मी संतोष बेहरांच्या रेफरन्सने आलेली होती आणि आताही मी त्यांनाच कन्सल्ट करून इथे आले. या अगोदर तुम्हाला काय मानसिक, शारीरिक व्याधी होत्या? माझा मानसिक, शारीरिक असं म्हणजे ना माझं आता हे माझं बेबी झाल्यापासून माझं वेट ना खूप गेन झालं. 65 वेट जे होतं ते आता मी 88ला आली. त्याच्यामुळे मी विचार केला की ते यायला पाहिजे आणि जर मी तर शुगर चेक केली माझी, तर मी अगदी बॉर्डरला आलेली होती. डॉक्टरांनी मला सांगितलं जर 1 महिन्यामध्ये तुझं जर कंट्रोलमध्ये नाही आलं तर तुला मेडिसिन चालू होणार. म्हणून म्हटलं की आत्ताच पाऊल उचललं पाहिजे आणि नेमकीच शिवयोगची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती मी ॲडव्हर्टायझिंग पाहिली ही आणि मी इन्स्टंट डिसिजन घेतला की म्हणजे मला रात्री सांगितलं गेलं की उद्याच आपल्याला निघायचं आहे आणि मी इथे आज पोचले. औषधाशिवाय जीवन जगता येतं, असा विचार कधी तुमच्या मनात आलेला का? नाही, असा तरी नाही केलेला आणि मी मेडिसिन माझ्या आता सध्या चालू होत्या. माझ्यामध्ये B12 कमी दिसतंय, व्हिटॅमिन D कमी दिसते. कारण मुंबईमध्ये ना हे ऊन वगैरे असं नाहीच, म्हणजे खूप जणांचा हा इश्यू होत असेल. पण मला मेडिसिन चालू करणार बोललेले आणि चालू केलेलं. म्हणजे B12 आणि व्हिटॅमिन Dच्या तर चालू केल्याच होत्या. पण इथे आल्यापासून तर मी इथे ट्रीटमेंट दिली गेली ज्या प्रकारे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्हाला एनिमा देणे, परत त्याच्यानंतर मसाज, अर्धा तासाचा मसाज, त्यांचं स्टीम देणे, नंतर मड थेरपी होती इथे, कटीस्नान होतं. ह्या सगळ्याने ना आता तुम्ही बघाल माझं 88 होतं वेट आणि मी ह्या 5 दिवसानंतर आता मी वेट चेक केलं, माझं डाईट पण होता त्याच्या प्रकारे आणि माझं 4 kg वेट लॉस झालेलं आहे. आणि फुल बॉडी हलकी वाटते. म्हणजे असं खूप ज्यावेळी मी आलेली तेव्हा खूप असं हेवीनेस होतं. पण आता मी बिलकुल हेवीनेस नाही आणि ज्या प्रकारे ही लोकं डाएट देत आहेत, म्हणजे 2-2 तासाने आपल्याला असं म्हणजे काही हे देतात, काढे देत आहेत बरेचसे. परत फ्रुट्स आहेत आणि बरेच ज्या प्रकारे त्यांची ट्रीटमेंट आहे त्याप्रमाणे आम्हाला 2-2 तासांनी देत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ना भूक अशी लागलीच. आज माझा हा 5वा दिवस आहे, पण तरी पण मला असं भूक लागली नाही आणि आता उद्यापासून तर माझं डाएट सुटेल आणि त्याप्रमाणे माझं रेग्युलर जेवण जे काय आहे त्याने दिलं आहे सरांनी, त्याप्रमाणे मी फॉलो करेल. ते 1 महिन्याचं मला त्यांनी पुढे सांगितलं की कंटिन्यू करा, तुमचं नॉर्मली तुमचा वेट लॉस होणारच म्हणून. हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला आहे सरांनी, भोसले सरांनी. धन्यवाद.